माझे आहो मस्त आवरून ना कामाला निघाले होते आणि कॅमेरामध्ये बघा म्हटलं तर मोबाईलमध्ये बघत होते. एवढे तर बिझी माणूस झालेत काय सांगायचं. त्याच्यानंतर हे छान आमचं जास्वंदीचं झाड, एवढे छान फुलं आलेत ना त्याला. म्हणजे नॉर्मल झाडाला ना लाल कलरचे जास्वंदीचे फुलं असतात, पण हे पिवळ्या कलरचं पण खूप मस्त दिसतं दरवाजात. त्याच्यानंतर आमचं मोगऱ्याच्या झाडाला पण छान असं मोगरा आला होता. त्याच्यानंतर वरती आले मी, सगळेजण नाश्ता करून बसले होते, मीच राहिले होते नाश्ता करायची. मग मस्त असे ना डोसे बनवायचं चाललं होतं, कारण आज आमच्या घरी ना डोशाचा बेत होता आणि मला ना पॅनवरती विदाऊट तेलाचे डोसे बनवायला खूप आवडतात, कारण एकदम स्मूथ असे निघतात आणि बनतात पण. मग मस्त असे ना छान असे डोसे बनवून घेतले. मग म्हटलं चला आता मस्त असं पोटभर नाश्ता करूया. मग पोटभर नाश्ता केला आणि नंतर ना माझं एक पार्सल आलं होतं, ज्या पार्सलची मी भरपूर दिवसापासून वाट बघत होते. 8 दिवस झालं वाट बघत होते. मला वाटत होतं कॅन्सल होतं का काय, पण माझी इच्छा होती की हे पार्सल मला रिसीव्ह व्हावं, कारण मी भरपूर दिवसापासून वाट बघत होते. आणि फायनली ते पार्सल आलं होतं. म्हणजे खोपा पिना मी मागवल्या होत्या, ज्या की चंद्रकोर आकारामध्ये आहेत आणि खूप मस्त आहेत माहितीये का. आपण जशी हेअरस्टाईल करेन ना त्या हेअरस्टाईल मध्ये या पिनांना वेअर करू शकतो. म्हणजे मस्त वाटतात, क्वालिटी वगैरे पण मस्त आहे. मला तर पर्सनली खूप आवडले आणि मला पाहिजे तशा त्या रिसीव्ह झाल्या होत्या, मस्त होत्या. त्याच्यानंतर मग काय रोजची ड्युटी मला लागली होती हेअर क्लिप बनवायची, तेच मी बनवत बसले होते. आता चिवची पांढरी फ्रॉक फाडली ते तर तुम्हाला माहितीये. मग नेटचा हेअर क्लिप मी मोठावाला बनवला होता. मग त्याच्या आतमध्ये जो सिल्क कपडा असतो ना त्याचं पण म्हटलं काहीतरी बनवूया. मग हे गुलाबाचं फूल माझं बनवायचं चाललं होतं, म्हटलं जयंतीला वगैरे लावायला होईल. तर छान असं ना हे गुलाबाचं फूल बनवलं होतं, म्हणजे मस्त बनवलं होता. हा क्लिप जेवढा मस्त दिसतो ना त्याला तेवढी मेहनत पण आहे. 2 दिवस लागलेत मला फक्त हे 2 गुलाबाचे फूल बनवायला, पण ठीक आहे, जेवढी मेहनत लागली तेवढा तो छान पण झालाय. म्हणजे मस्त वाटतंय, फिनिशिंग वगैरे पण खूप मस्त आहे आणि तुम्ही बघू शकता रिअल गुलाब वाटते. मला तर विश्वास बसत नाही, मी हे स्वतः बनवलंय. त्याच्यानंतर माझे आहो आले होते आणि त्यांनी ना आज येताना पिझ्झा आणला होता, कारण लवकर आले होते ना त्याच्यामुळे. मग लवकर आले तर त्यांनी ना चहा बनवत होते आणि नवऱ्याचा हातचा चहा प्यायचा म्हटलं ना की वेगळीच खुशी असती, कारण त्यांना चहा खूप मस्त बनवायला येतो. आणि खरंच त्यांनी चहा खूप मस्त बनवला होता, सेम हॉटेल सारखा. 2 तास या चहाची चव गेली नव्हती तोंडातून, एवढा छान लागत होता हा चहा. मी तर मस्त असा चहा पिला. तर असा होता माझा आजचा दिवस. चला बाय.